नमस्कार. न्यूज स्टेटच्या या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे, शिवसेनेवर प्रेम करणारे किंवा मराठी माणूस असतील किंवा आणखी काही लोक असतील ते निश्चितच बाळासाहेब ठाकरे यांना यांची आठवण करत असतील आणि शिवाजी पार्कवर ज्यांना वेळ आहे ते गेले असतील. पण काल शिवाजी पार्कवर जो राडा झाला तो एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना. आता प्रश्न असा पडला की दोन्ही शिवसेनेचेच कार्यकर्ते शिवसैनिकच आहेत पण आमने सामने आले होते. हा एक महत्वाचा मुद्दा. आणि त्याचबरोबर बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचा वारसा पुढे कोण नेणार आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना की उद्धव ठाकरे यांची शिवसेना, असा संभ्रम जो आहे तो प्रत्येक मराठी माणसाला पडलेला आहे. याचं कारण असं की मुंबईत आवाज कोणाचा तर शिवसेनेचा, आणि हा शिवसेनेचा आवाज बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्याने करायला लावला होता मराठी माणसाला. मी चर्चा करणार आहे की बाळासाहेबांचा वारसा नेमकं कुठली शिवसेना पुढे नेणार आहे आणि काल नेमका राडा का झाला, कशावरून झाला. जर वंदन करायचं होतं, अभिवादन करायचं होतं तर शांतपणे करता आलं असतं. आणि एका पक्षाचे दोन तुकडे जेव्हा होतात तेव्हा साहजिकच द्वेष एवढ्या टोकाला जातो काय. मुंबईतील जी शिवसेना शाखा आहे त्या संदर्भात उद्धव ठाकरे स्वतः तिथे गेले होते, काल एकनाथ शिंदे स्मृतीस्थळावर गेले होते आणि अशा प्रकारचं तणाव जो आहे तो वाढतच चाललेला आहे. त्यामुळे हा द्वेष कुठपर्यंत जाणार आहे हाही चर्चेचा मुद्दा असेल. या चर्चेत सहभागी होतात अरुण सावंत, एकनाथ शिंदे गट शिवसेनेचे प्रवक्ते, त्याचबरोबर अनिल गर्गे या चर्चेत सहभागी होतात आणि सूर्यवंशी ज्येष्ठ पत्रकार या चर्चेत सहभागी होतात. सत्ता केंद्रामध्ये त्यांनी संपूर्ण हालचाली ज्या आहेत त्या पाहिल्या होत्या ते सुधीर सूर्यवंशी. मी सर्वात आधी अरुण सावंत तुमच्याकडे येतो. याचं कारण असं आहे कारण मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आहेत आणि सरकारची महत्वाची जबाबदारी असते की कुठल्याही भागामध्ये शांतता नांदली पाहिजे. आता असं असताना मला हे सांगा की चूक कुणाची झाली, तुमची चूक झाली की उद्धव ठाकरेंची चूक झाली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची? पहा, आपण ज्याप्रमाणे म्हणालात की मुख्यमंत्रीपदी आदरणीय एकनाथजी शिंदे आहेत, त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत, या राज्याचे ते पालक आहेत. तर त्याप्रमाणेच तोच विचार करून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बाळासाहेबांची पुण्यतिथी आज असताना सुद्धा ते काल तिकडे दर्शनासाठी गेले. का गेले तर यार आज समजा आम्ही सगळे तिकडे गेलो असतो, मुख्यमंत्री गेले असते तर मुख्यमंत्र्यांवर आणखीन बाळासाहेबांवर प्रेम करणारे लाखो व्यक्ती तिथे दर्शनासाठी गेले असते आणि गोंधळ होण्याचा प्रश्न होता. म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून कोणत्याही प्रकारची गडबड, गोंधळ आणि कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी असे आदेश दिले की आपण आदल्या दिवशी जाऊन दर्शन घेऊया, जेणेकरून शांततेत सर्व काही व्यवस्थित दर्शन होईल, बाळासाहेबांचे आशीर्वाद घेता येतील, बाळासाहेबांचे विचार जे ते चालवत पुढे पुढे चालले त्या विचारांना एक नवीन ताकद मिळेल, याच्याकरताच मुख्यमंत्रीजी आणि काही निवडक नेते काल तिकडे दर्शनाकरिता गेले होते. परंतु त्या दर्शनाच्या वेळेस उद्धव ठाकरे यांची ज्यांचा जो काही ग्रुप आहे, त्यांची जी काही उरली सुरली शिवसेना आहे, त्याच्यातील काही गुंडांनी ठरवूनच ठेवलं होतं की आज जेव्हा मुख्यमंत्री साहेब इकडे येतील, त्यांचे कार्यकर्ते इथे येतील, तेव्हा काही ना काही वाद उकरायचा आणि वातावरण कसं गढूळ होईल याचा प्रयत्न करायचा. आणि या सरकारला आणि आदरणीय मुख्यमंत्री जे शांततेत सर्व व्यवहार सुरळीत गेले 1.5 वर्ष पार पडत आहेत, त्यांच्या नावाला कुठेतरी धब्बा लागेल का याच्यासाठी एक प्रयत्न केला गेला. दुसरी गोष्ट, ज्याप्रमाणे गेल्या काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथे जे प्रकरण घडलं, त्या प्रकरणामध्ये एका छोट्याशा शाखेच्या या कारणासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुंबईहून तिकडे गेले होते. नाही अरुणजी थांबा, मुद्दा असा आहे की काही गुंड हे गुंड उद्धव ठाकरेंच्या सेनेतले आहेत की बाहेरचे, आणि त्यांनी काय केलं नाही. आता याचा शोध काढावा लागेल की हे गुंड त्यांनीच आणले होते, त्यांच्याच शिवसेनेतले उरले सुरले आहेत की बाहेरचे त्यांनी कुठे कोणी आणले आणि वातावरण खराब करण्याचा, गढूळ करण्याचा प्रयत्न केला का, हे आता पोलीस शोधून काढतील. आणखी जे कोणी दोषी आहेत त्यांना योग्य ती शिक्षा होईल. चला, आणि माझ्यासोबत आहेत अरुण सावंत यांनी आपला मुद्दा जो आहे तो मांडलेला आहे. एकनाथ शिंदे गटाचा मुद्दा जो आहे तो आपण पाहतो. आणि हा गोंधळ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला असं थेट म्हणणं आहे एकनाथ शिंदे गटाचं. हे अरुण सावंत जे कोणी शिंदे टोळीचे प्रवक्ते आहेत इथे तुमच्या समोर बसलेले, त्यांनी गुंड हा शब्द वापरला. दिवस रात्र गुंडांच्या संरक्षणामध्ये बसणारे आता गुंडांना घाबरू लागलेत. आज सगळ्यात पहिला एक मोठा हा एक विनोद झाला, दिवस रात्र गुंडांच्या संरक्षणामध्ये.
ठाणेभर गुंड पाळले त्यांनी. तुम्ही त्या दिवशी मुंबऱ्यामध्ये पाहाल, जेवढा पोलीस प्रोटेक्शन होतं त्यापेक्षा जास्त ह्यांचे गुंड बसले होते आणि पोलीस संरक्षण, आणि त्यापुढे कुणाकुणाच्या संरक्षणात हे बसले होते, कुणाच्या कड्यामध्ये बसले होते, साऱ्या महाराष्ट्राने पाहिलं. जेवढी यांची मुंबऱ्यामध्ये बेइज्जती झाली नाही ना, त्यापेक्षा डबल बेइज्जती, जास्त बेइज्जती यांची काल दादरमध्ये झाली. एक गोष्ट लक्षात घ्या, यांनी गुंडांचा विषय काढला. शिवसैनिक हा कधी गुंड असू शकत नाही, यांना हे कळणार नाही. पण बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार, अशा वल्गना मारणारे, असे गमजे मिरवणारे आता गुंडांपर्यंत पोहोचले. मला एक साध्या प्रश्नाचं ह्यांनी उत्तर द्यावं. काल मुख्यमंत्री येऊन दर्शन घेऊन गेले, तोपर्यंत सारं काही शांत होतं. मुख्यमंत्री गेल्यानंतर यांचे काही टघे तिथे पोहोचले आणि ह्या टघ्यांनी तिथे जो काही हंगामा केला, हे ठरवून दिली गेलेली स्क्रिप्ट होती की इथे जायचं, इथे हंगामा करायचा, शिवसैनिकांना चितवायचं आणि त्यानंतर बघा कुठल्याही ठिकाणी हे काहीही करू शकतात. होळीच्या सणाच्या दिवशी ठाण्यामध्ये यांनी 1 ते 2 शाखा ताब्यात घेतल्या. तुम्ही त्या दिवशी पाहिलं, दिवाळीच्या सणामध्ये मुंबऱ्याची शाखा तोडली. आता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी त्या ठिकाणाला देखील यांनी सोडलं नाही. इतक्या घाणेरड्या पद्धतीचं राजकारण ही शिंदे टोळी महाराष्ट्रभर करू पाहते. काल रात्री महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी यांचा काय तो समाचार घेतलेला आहे. त्यांना लाडू फराळ, दिवाळीचा फराळ देऊन यांची पाठवणी काल केलेली आहे. पण ह्याच्याही पुढे जाऊन सांगतो, या शिंदे टोळीने हे जर आवर्त घेतलं नाही, या शिंदे गटाने हे जर आवर्त घेतलं नाही, तर महाराष्ट्रभर यांना फटाके फुटलेले पाहायला मिळतील. दिवाळीचे फटाके दिवाळी नंतर देखील फुटलेले पाहायला मिळतील. एवढंच मी मात्र सांगतो तुम्हाला आजच्या या क्षणी. अनिश गाढवेजी, या पोकळ धमक्या तुम्ही टीव्ही चॅनलवरती आम्हाला देऊ नका. आणि ज्याप्रमाणे आपण आता बोलत होतात, माझाच आपल्याला एक प्रतिप्रश्न आहे की आज आदरणीय हिंदू हृदय सम्राटांची पुण्यतिथीचा दिवस आज आहे. आज असताना सुद्धा आम्ही का गेलो तिकडे, तर कोणत्याही प्रकारचे वाद नको. त्यावेळेस तुम्ही का तिकडे आलात? या महाराष्ट्रातील, या मुंबईतील वातावरण कोण गढूळ करतंय हे सांगायचं या महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्यासारखे नेते नको. महाराष्ट्राची जनता अतिशय सुज्ञ आहे आणि तिला सर्व काही कळतंय की काल तुम्ही तिथे जाण्याची गरजच काय होती, का तुम्ही तिकडे गेलात, आणखी नको ते वाद उकरून काढलात तुम्ही. आदरणीय मुख्यमंत्री दर्शन करून गेल्यानंतर तुमच्या त्या टोळक्याने तिथे वाद निर्माण केला, स्त्रियांच्या अंगावर हात घातला. तुम्हाला लाज वाटली पाहिजे होती की स्त्रियांना हात घालण्याची एवढी तुमची हिंमत वाटली. हेच विचार बाळासाहेब ठाकरे यांनी दिले होते का तुम्हाला? हे तुमचं हिंदुत्व आहे का? शिवसैनिक कधीही कुठल्या महिलेवर हात उचलत नाही. जे तुम्ही ठाण्यामध्ये करून दृश्य बघा, तुम्हाला कळेल. तुम्ही काय सांगता? कुठल्या महिलेवर हात उचलत नाही. पण ठाण्यामध्ये तुम्ही कुणाकुणाच्या प्रोटेक्शन मध्ये मुंबऱ्यामध्ये शाखा तोडून बसलात, हे आम्ही साऱ्यांनी पाहिलं. त्या दिवशी तुम्हाला जाऊ द्यायची तुमची तयारी नव्हती. पोलीस प्रोटेक्शन मध्ये बसून तिकडून गमजा मारता. तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं अगोदर उत्तर द्या. ठाण्याला नंतर बघू आपण. ठाण्याला तुम्ही नको ती लाच घालून घेतली तुमची, नको त्या गोष्टी करता. तुमचा पक्षाचा सर्वोच्च नेता तिकडे जातो आणि परत माघारी फिरतो पळपुटेपणाने. हे शोभलं का तुम्हाला? बाळासाहेबांसारख्या निर्दय जातीच्या व्यक्तीच्या पुत्राला हे शोभत नाही. गणपतीमध्ये रिव्हॉल्वर नाचवणाऱ्यांनी, गणपतीमध्ये गणेश भक्तांवर फायरिंग करणाऱ्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये. आम्हाला शिकवू नये बाळासाहेबांचं हिंदुत्व. बाळासाहेबांचं हिंदुत्व आमच्या रक्तामध्ये आहे. बाळासाहेबांचे विचार. विषय काय चालला? तुम्ही कुठे भरकटत चाललात? विषयाला जोडूनच आहे. तुम्ही संस्कृतीच्या गणेशोत्सवामध्ये कुठे गेली संस्कृती? कुठे गेली होळीमध्ये संस्कृती? कुठे गेली दिवाळीमध्ये संस्कृती? आज तुम्ही बाळासाहेबांच्या या स्मृतीस्थळी देखील तिथे येऊन हंगामा केलात. कुठे गेली तुमची संस्कृती? गरज काय होती? तुम्हाला काय गरज होती? आदल्या दिवशी तुम्ही तिथे गेलातच का? तुमची माणसं गेली का तिकडे? काही गरज होती का जाण्याची? सुवर्ण दिवस आदल्या दिवशी तुम्ही तिथे हंगामा करण्याच्या हेतूने गेलात. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. तुमच्या नेत्या राऊत, विशाखा राऊत काय म्हणाल्या तुम्ही ऐकलं का? गाढवेजी, मी सांगतो काय बोलल्या त्या असं म्हणत होत्या की यांना थोडीशी माहिती द्या. यांना ठाण्यातील माणसांनी ऐकलं का? म्हणजे हे फक्त दादरपुरतं आहे का? हे स्फूर्तीस्थळ दादरपुरतं आहे का? बाळासाहेब ठाकरे दादरपुरते मर्यादित नव्हते. बाळासाहेब ठाकरे अख्ख्या मुंबईचे होते, महाराष्ट्राचे होते आणि देशाचे होते. हे तुम्ही विसरत चाललात. का विसरलात? तर तुम्ही माझा आवाज अरुणजी आणि जी थांबा.
ठीक आहे, आता दोघं खूप खूप बोललात. तुमच्या बोलण्यातून तुमची शिवसेना, तुमचा पक्ष आणि तुम्ही कशा प्रकारे विचार करतायत हे लोकांना दिसते. आता हे सगळ्यात महत्वाचं सुधीर सूर्यवंशी माझ्यासोबत आहे. सुधीर सूर्यवंशीने काल रात्रीपासून ते आतापर्यंत शिवतीर्थावर नेमकं काय झालं आणि एकूण कुणाची चूक होत्या त्याचा तपास होईलच, पण एक पत्रकार आम्ही जेव्हा चर्चा करत असतो तो काही माहिती घेत असतो. सुधीर माहिती घेतली असेल. सुधीर, तुम्ही दोघांची म्हणणं ऐकलेलं. आता मला सांगा की काल नेमकं काय झालं, आपल्यापर्यंत काय माहिती येते आणि कालचा जो त्याला राडाच म्हणावा लागेल, कारण एखाद्या मोठ्या व्यक्तीचा स्मृतिदिन असतो त्यावेळेला शांतपणे आदरांजली व्हायची असते, पण हा द्वेष एवढ्या टोकापर्यंत गेला की त्यांनी दर्शन घेतलं तर अडवायचं, यांनी दर्शन घेतलं तर अडवायचं, इथपर्यंत शिवसेनेतले दोन गट आमने सामने. विलास, कालचे दृश्य सर्व सोशल मीडियावरती किंवा मीडियावरती व्हायरल झाले. कशा पद्धतीने दोन शिवसेना, जे बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना निर्माण केली होती 1960च्या दशकामध्ये, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या विकासासाठी, मराठी माणसांना रोजगार निर्मितीसाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, त्या बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना दोन झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांची सुद्धा शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, दोघी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे जे स्मृतीस्थळ आहे, मेमोरियल आहे, त्यांच्या मेमोरियल जवळ भांडत होते. अक्षरशः जोरदार राडा चालू होता आणि ज्या माणसासाठी केले होते ते दोघी मराठी माणूस एकमेकांविरुद्ध भांडत होते. म्हणजे महाराष्ट्रातला मराठी माणूस एक होऊन स्वतःचा विकास, महाराष्ट्राचा विकास करण्याऐवजी एकमेकांच्या विरोधात कसं लढत होते हे चित्र, कालचे जे व्हिज्युअल्स खूप विदारक होते. महाराष्ट्रात जो कोणी शिवसेनेवर प्रेम करत असेल, मराठी माणसावरती प्रेम करत असेल किंवा मराठी माणसासंदर्भात काहीतरी अस्मिता असेल, तर त्याच्यासाठी मला असं वाटतं की कालचे जे व्हिज्युअल्स होते खूप धक्कादायक, खूप त्यातून मराठी माणूस कसा विभागलेला आहे किंवा शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंनी ज्याच्यासाठी हा सर्व गोष्टी केल्या, त्यांच्या आयुष्यभर शिवसेना वाढवली, सुरुवात केली किंवा मराठी माणसाला न्याय देण्यासाठी त्यांनी सुरुवातीला साऊथ इंडियन लोकांच्या विरोधात, नंतर गुजराती जे इनिशियली असेल सुरुवातीला, नंतर राज ठाकरेच्या काळामध्ये नॉर्थ इंडियन लोकांच्या विरोधात अशा पद्धतीने आंदोलन करून मराठी अस्मिता टिकवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला, मुंबईत केला. आणि तेच मराठी माणसं एकमेकांना मदत न करता, एकमेकांना न सपोर्ट करता, एकमेकांच्या विरोधात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी कसे भांडत होते हे कालच्या व्हिडिओवरनं दिसले. याचा एक गोष्ट क्लिअर होतं की आता जी संस्कृती, बाळासाहेब ठाकरे जो राडा शब्द आपण यूज करतो की तो राडा शब्द दुसऱ्यांच्या विरोधात यूज केला जायचा, आज तो राडा शब्द मराठी विरुद्ध मराठी यांच्या विरोधात वापरला जातोय. हे सुद्धा खेददायक किंवा दुःखदायक गोष्ट आहे, याच्यामध्ये जाणवते. दुसरी महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये विचारांचा वारसा आता कोणी चालवायचा, बाळासाहेब आमचे का तुमचे, याच्यावरनं भांडणं सुरू झाले, याच्यावरनं हा राडा सुरू झालाय. आणि मला नाही वाटत की हा राडा मुंब्रा असेल किंवा ठाणे असेल किंवा आता कालचा जो दादर मधला जो प्रसंग असेल, याच्या पुरता हा राडा थांबेल. हा राडा हा वाढत जाईल. याचा संघर्ष महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवसेना स्ट्रॉंग आहे, ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेवर दोन तुकडे झालेले, त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. उद्धव ठाकरे यांच्याकडे जरी सरकार नसलं, पण त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फळी असल्यामुळे ती कार्यकर्त्याची फळी आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली सरकार, सत्ता, पॉवर, या दोघांमधला हा संघर्ष तीव्र होत जाईल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की येणारा काळ महाराष्ट्रासाठी आणि दोघी शिवसेनेसाठी खूप कठीण असा काळ असणार आहे. याच्यातून फक्त एक लॉ अँड ऑर्डर नावाची सिच्युएशन ही मेंटेन झाली पाहिजे. प्रत्येकाला अधिकार असतो आयडियोलॉजी क्लेम करण्याचा, अनेकांचे विचार क्लेम करण्याचा, पण त्याच्या मधून एक लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन खराब होऊन महाराष्ट्रात ऑलरेडी जे उद्योग येत आहेत ते पळून जात आहेत. गुजरात असेल किंवा दिल्ली असेल किंवा बाहेरच्या राज्यात चालले. महाराष्ट्राची इकॉनॉमी ऑलरेडी डाऊन आहे. शेतकऱ्याचे प्रश्न खूप जोरदार आहेत. ऑलरेडी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस नाहीये, दुष्काळ सावट अनेक जिल्ह्यांवरती. जे विषय, महत्वाचे विषय, त्याच्यावर चर्चा न होता ही कालच्या जे काही फुटेज झाले त्याच्यावर चर्चा होते.
आणि ते झाल्यामुळे आपल्याला ती चर्चा करायला लागते, ही सुद्धा एक खेददायक किंवा दुःखदायक गोष्ट आहे. म्हणून मला असं वाटतं की जरी शिवसेना दोन वेगळे झाले आणि ते कशा पद्धतीने भांडतात आणि दुसरीकडे जर आपण बघितलं अजित पवार गट आणि शरद पवार गट वेगळे झाले, पण ते दिवाळीच्या निमित्त असेल किंवा बाकीच्या निमित्ताने पॉवर शेअरिंग किंवा कुटुंब कशा पद्धतीने चालवतात ते वेगळी गोष्ट, इकडे वेगळी गोष्ट. त्याच्यामुळे महाराष्ट्राने किंवा दोन्ही पक्षांनी काय घ्यावं, किती घ्यावं, कसं घ्यावं आणि महाराष्ट्राचं नुकसान किती होणार नाही किंवा कमीत कमी कसं होईल हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. नाहीतर अशा पद्धतीने जर राडे कंटिन्यू राहिले तर महाराष्ट्रात अजिबात उद्योगधंदे येणार नाही, ते ऑलरेडी येत नाहीये. तुमच्याकडे खूप महत्वाचा प्रश्न आहे, तुम्ही अरुण सावंत यांच्याकडे घेऊन जाणार आहे आणि त्याचबरोबर अनिल कारले राडा का झाला, कुणाची चूक होती, काय झालं हे मी आता जाणून घेतलं. माझा दुसरा प्रश्न आहे, चर्चेचा मूळ उद्देश हाच आहे, का झाला आणि वारसा कोण झाला. अरुणजी आवाज पोचतोय माझा? हो पोचतो, जरा जोरात बोलावं प्लीज. आपला प्रश्न आहे की हा वारसा पुढे कोण चालवेल. नाही, हा आता मला सांगा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना बाळासाहेबांचा वारसा कशा प्रकारे पुढे नेते, तुम्हीच ते चालवतात असं तुमचं म्हणणं आहे, मला समजून सांगायचं. पहा, याला अनेक गोष्टींची पुष्टी देता येईल की या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आणि शिवसेनेचे खरे नेते म्हणजे आमच्या शिवसेनेची जी मूळ शिवसेना म्हणून ओळखली जाते, जिला धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा दिलं आणि शिवसेना हे नाव सुद्धा दिलं, जे विचार आणि ज्या विचारांनी प्रेरित होऊन आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सुरुवातीपासून सांगितलं होतं की मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्याकरता मी ही संघटना उभारलेली आहे. त्यानंतर कालांतराने यात बदल झाला आणि हिंदुत्वाचा एक व्यापक दृष्टिकोन घेऊन बाळासाहेब ठाकरेजी उतरले आणि तेच विचार घेऊन, तोच मराठी माणसाचा हक्क आणि तोच हिंदुत्वाचा विचार घेऊन आज आपण जर पाहाल तर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे लढत आहेत. संपूर्ण राज्यामध्ये विकासात्मक कामं कशी होतील याच्याकरता ते सतत विचार करत असतात, झटत असतात. परंतु त्यांच्या कामांनी पोटात दुखी होऊन हे विरोधक त्यांच्या कामांमध्ये कसा व्यत्यय आणता येईल, त्यांच्या कसा बदनामी करता येईल याच्याकरता सतत प्रयत्नशील असतात. माझा प्रश्न आहे, माझा प्रश्न असा आहे की कुणाच्या पोटात बाळासाहेबांचा वारसा तुम्ही कसा पुढे घेऊन जाताय, अगदी तीन चार उदाहरण मला द्या. पहा, जे बाळासाहेब ठाकरे सतत काँग्रेसच्या आणखीन राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विचारांच्या विरोधात होते, जे शरद पवारजी आज पुढे चालवत आहेत, आणखीन काँग्रेस पक्ष पुढे चालवत आहेत, त्याच काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून आज उद्धव ठाकरेजी त्यांची उरली सुरली सेना घेऊन चालले. परंतु आमची जी शिवसेना आहे ती जे विचार आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेबद्दल मांडले होते त्याच्याशी आम्ही तसूभर सुद्धा ढळलो नाही, आजूबाजूला गेलो नाही. ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच रस्त्यावरती आमची शिवसेना सतत मार्गस्थ होत आहे, हे आपणास दिवसेंदिवस दिसत आहे. आणखीन म्हणूनच जनता आज मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहे, या सरकारच्या पाठीशी आहे. किंवा ते जे राम मंदिरासंदर्भात वक्तव्य असेल, भाजपने त्याच्यावर टीका केली, अशी 2-3 उदाहरणं सांगा की उद्धव ठाकरे या गोष्टीमुळे सोडलं आणि त्याच्यामुळे आम्ही खरं वाचा पुढे तुम्ही माझ्याशी बोलत आहात, यांना कदाचित तुमचा आवाज थोडासा अरुण सावंत यांनी जे उत्तर दिलं त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? मुळात लक्षात घ्या विलासजी, मुळात तुम्ही एक लक्षात घ्या, यांनी तुम्हाला उत्तर दिलेलंच नाही. तुम्ही यांना साडे 2 ते 3 उदाहरणं विचारली, बाळासाहेबांचे विचार तुम्ही कसे पुढे नेत आहात त्याची 2 ते 3 उदाहरणं विचारली, यांना ती उदाहरणं जमली नाहीत. सगळ्यात पहिले लक्षात घ्या, यांच्याकडे एकच घिसापेटा डायलॉग आहे आणि तो आहे हिंदुत्व सोडलं. बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं. गाडवेजी
थांबा जरा, आता थोडं थांबा. आता तुमचा बोलण्याचा वेळ संपला, आता आमचं ऐकून घ्या. यांनी सांगितलं बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं. ऐका तुम्ही, बाळासाहेबांचं ऐका, हिंदुत्व वेळ संपला वगैरे काही नाहीये. विलासजी आता तुम्ही बोलायची वेळ दिली, यांचा थोडा वेळ माईक जरा बंद करून ठेवा, जरा मी बोलतो, मग यांना बोलू द्यात. आता लक्षात ठेवा अरुणजी, आता लक्षात ठेवा, बाळासाहेबांचं हिंदुत्व मुळात तुम्हाला कळालेलंच नाही. बाळासाहेबांचं हिंदुत्व हे सर्व समावेशी होतं. बाळासाहेबांनी कधीही कुठल्या धर्माचा द्वेष नाही केला. कुणाला मारा काटा आणि मग तुमचं हिंदुत्व वर येणार असं नाही. तुम्हाला हाताला काम द्यायचं आणि हृदयात राम ठेवायचं, हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं. दुसरं तुम्हाला उदाहरण सांगतो, जे उद्धव साहेब सक्षमपणे पुढे नेत आहेत. दुसरं उदाहरण महाराष्ट्राचा स्वाभिमान. ऐका, हिंदुत्वाच्या गोष्टी तुम्ही आम्हाला शिकवू नका. जे आज 500 वर्षानंतर जे राम मंदिर बनतंय, त्या राम मंदिराच्या विरोधात काँग्रेस आहे आणि त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता. हेच बाळासाहेबांनी शिकवलं होतं का? थोडं ऐकून घ्या साहेब, थोडं ऐकून घ्या. अरुणजी, तुम्ही खूप ज्ञानी आहात, तुमचा अनुभव खूप मोठा आहे. होय, थोडा तुमचा अनुभव खूप मोठा आहे. आम्ही फार लहान आहोत तुमच्या सर्वांसमोर. थोडं ऐकून घ्या. आता महाराष्ट्राचा जो स्वाभिमान आहे ना, जो जपायचं काम शिवसेनेचे पक्षप्रमुख करतायत, जिथे एकनाथ शिंदेनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकलाय, कुणाच्या तरी खाली गहाण टाकलाय, आणि तुम्ही म्हणता उद्धव ठाकरेजी यांनी स्वाभिमान काँग्रेसच्या गळ्यात नेऊन गहाण टाकलंय. पायाशी लोटांगण घेतात ते. सोनिया गांधींच्या पायाशी लोटांगण घेताना अख्ख्या राज्याने पाहिलं, आणि तुम्ही कसल्या स्वाभिमानाच्या गोष्टी करता? पण येतो स्वाभिमान विकून खाल्ला तुम्ही. मी तुमच्या लोटांगणावर पण येतो. अरुण सावंत साहेब, अख्खी शिवसेना तुम्ही जे नाव चिन्ह मिळवलात, ती भारतीय जनता पक्षाच्या पायावर सोपवलीत. मला एक साधं उदाहरण द्या. जनता पार्टीबरोबर आपण दोघेही होतो. हे शिवसेनेचं, आपण दोघेही होतो. तुम्ही काय गोष्टी सांगता? भारतीय जनता पार्टी आम्ही आजच गेलो का? दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाबरोबर आहे आणि आम्ही जिथे हिंदुत्व असेल तिथे आमची पार्टी असणार. महाराष्ट्र कमजोर करताना, महाराष्ट्रातले उद्योग, जसे सूर्यवंशी साहेब म्हणाले, उद्योगधंदे बाहेर जाताना, थोडं थांबा आणि त्याचं जर करून करायचं असेल तर मी तुम्हाला संधी देतो. आणि मगाशी सूर्यवंशी साहेब अतिशय व्यवस्थित म्हणाले, महाराष्ट्र कमजोर होत असताना, महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर जात असताना, हा शिंदे गट नावाचा 40 आमदारांचा जो कोणी पक्ष आहे तथाकथित, हा पक्ष या भारतीय जनता पक्षाला मदत करतो. हे सारं बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे यांच्या नजरेमध्ये. आता माझ्या मुद्द्यावर मी येतो. तुमच्याकडे उदाहरण नसणार, माझ्या मुद्द्यावर मी येतो. मगाशी सुधीर सूर्यवंशी साहेबांनी अतिशय व्यवस्थित सांगितलं, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे, श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे तो कार्यकर्ता जागेवर आहे आणि ह्यांच्याकडे आमदार आहेत, हे त्यांनी अतिशय व्यवस्थित सांगितलं मगाशी. दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आणखी एक उदाहरण दिलं आम्हाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने. अनिशजी, आदरणीय सुधीर सूर्यवंशींनी इतरही काही चांगल्या गोष्टी सांगितल्या, तुम्ही तोडू नका. तुम्ही जरा डोक्यात घ्या. तुम्ही बोलणं तोडू नका. आणि आपण उल्लेख करत आहात की महाराष्ट्रातले उद्योगधंदे आम्ही बाहेर काढले. तुम्ही थोडं बोलणं तोडू नका. तुमचे आदरणीय लक्षात ठेवा, ठाकरे साहेब, उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस हे उद्योगधंदे बाहेर जात होते, परंतु त्यांनी जरा सुद्धा प्रयत्न केले नाही. हे लक्षात ठेवावे आपण. अरुणजी, तुम्हाला वेळ मिळेल, तुमच्या वेळेत तुम्ही बोला. ज्या वेळेस बघा, मांजरीला ना वाघाचा रंग मारला म्हणून मांजर वाघ होत नाही, तिला रंग मारलेला असतो. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने तुम्हाला नाव चिन्ह दिलंय म्हणजे तुम्ही शिवसेना होऊ शकत नाही. तुमच्यात झालं कसं, पोलीस प्रोटेक्शन मध्ये, मुंबऱ्यामध्ये तुम्ही संरक्षणामध्ये ती शाखा पाडून दाखवली. नेत्याच्या बरोबर 40 आमदार जातात, तुमच्या बरोबर एकही राहत नाही, याचा अर्थ तुम्ही घेतला पाहिजे. त्याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे तुम्ही. आम्हाला सगळे सोडून जातात आहेत. माझ्यामध्ये काहीतरी चुकीचं असणार म्हणून मला सर्व सोडून चालले. फॉर्मवर निवडून आलेले आहेत. विलासजी, यांना सांगा थोडंसं डिस्टर्ब करू नका मध्ये. आणि थांबा, तुम्ही थांबा. आणि आता मला अरुण सावंत यांना संधी द्यायची होती, पण सुधीर सूर्यवंशी यांच्याकडे बराच वेळ मी गेलो होते. अरुणजी, तुम्ही मध्ये बोलत असल्यामुळे तुमचा वेळ जो आहे, आता मला सुधीर सावंत यांना जावं लागेल, नंतर मी तुमच्याकडे येतो. सुधीर, आता दोन्ही पक्ष म्हणजे आपण ऐकत आलेलो आहे, आणि गाडवी जो मुद्दा मांडतायत ते सगळे उद्धव ठाकरे गटाचे सगळे खासदार आमदार हाच मुद्दा मांडतो. आता मला हे सांगा की या सगळ्या याच्यामध्ये लोकांना बाळासाहेबांचा विचार कोण पुढे नेताना दिसतोय? सुधीर, कसं विलास, याच्यामध्ये बाळासाहेबांचं हिंदुत्व असेल किंवा मराठी माणसाचा जो अजेंडा असेल ते चेक करायचं असेल तर त्याच्यासाठी राजकारणामध्ये किंवा डेमोक्रेसीमध्ये एक लिटमस टेस्ट नावाची गोष्ट असते. ते टेस्ट असतात. त्या टेस्ट कुठल्या, हा विचार खरं लोकांपर्यंत गेलाय की लोकांनी ऍक्सेप्ट केलंय का, लोकांनी
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, लोकांनी खरं ते ऍक्सेप्ट केलं का जरी त्यांच्यावर आजच्या घडीला सर्वात जास्ती आमदार सर्वात जास्ती खासदार जरी असले, ती टेस्ट असते, ती इलेक्शन्स असतं, निवडणुका असते. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत लोकल बॉडीज असेल किंवा बाकीचे इलेक्शन्स असतील त्या झाल्या नाहीयेत आणि डायरेक्टली शिंदे विरोधात ठाकरे किंवा दोघी शिवसेना एकमेकांविरुद्ध अशी कुठल्याही प्रकारची इलेक्शन झालेली. मध्यंतरी ग्रामपंचायतीच्या इलेक्शन झाल्या त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी बाकी पक्षांनी क्लेम केला, पण ते निवडणुका कधीही पक्षाच्या सिम्बॉलवरती होत नाही आणि इलेक्शन कमिशन तसे आकडे सुद्धा देत नाही. त्याच्यामुळे आपण ते गृहीत धरू शकत नाही. फक्त त्यांचा एक क्लेम आहे की आम्हाला जास्त जागा मिळाला. हा पहिला गोष्ट. दुसरी महत्वाची मी गोष्ट, थोडं थांबवतो सुधीर मी थोडं थांबवतो. हाच मुद्दा आपण थोडं कंटिन्यू करून तुझ्याकडे येतो. पण ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपला जास्त जागा मिळाल्या, एकनाथ शिंदे गटाला जास्त जागा मिळाल्या. म्हणजे असं म्हटलं जसं ग्रामपंचायतीमध्ये कुठल्या पक्षाचा झेंडा वगैरे, पण त्या सरपंचाला इन्फ्लुअन्स करण्याचं काम या भाजप आणि एकनाथ शिंदे गटाने केलं. अजित पवारांची जास्त जागा, हे एक सत्य आहे ना. नाही, पण याच्यासाठीच मी सांगतो विलास, जरी आपण गृहीत धरलं की भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेनेला सर्वात जास्त जागा मिळाल्या, पण कसं आहे ते इलेक्शन सिम्बॉलवरती होत नाही, त्याच्यामुळे ती लेजिटिमेट नाहीये. जर आपल्याला लेजिटिमेट करायचं असेल की खरंच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना वाढते, लोकांचा सपोर्ट आहे, ते करायचं असेल तर मला असं वाटतं की 20च्या जास्ती महानगरपालिकेचे असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, औरंगाबाद असेल, नाशिक असेल, ठाणे असेल, या ठिकाणी निवडणुका नवी मुंबईत तर जवळजवळ 4 वर्ष झाले. 4 वर्षांपासून तिथं ऍडमिनिस्ट्रेटर आहे, मुंबईमध्ये ऍडमिनिस्ट्रेटर आहे, ठाण्यामध्ये, औरंगाबादमध्ये. तर या ठिकाणी निवडणुका तात्काळ घेतल्या पाहिजे. तर त्याच्यावरून आपल्याला कळेल की लोकांचा कल कुठल्या बाजूने. आतापर्यंत लोकांचा कल म्हणजे आपण म्हणत असतो की उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूती आहे, आपण म्हणत असतो एकनाथ शिंदे चांगल्या पद्धतीने सरकार चालवत आहेत किंवा चांगल्या पद्धतीने मराठा जे अजिटेशनने मनोज जरांगे पाटील यांचं हँडल केलं किंवा दोघी उपमुख्यमंत्री त्यांचा सपोर्ट नसताना त्यांनी ते इफेक्टिव्हली हँडल केलं. या जरी गोष्टी आपण जरी म्हणत असलो तर त्याला सपोर्ट किंवा त्याला लेजिटिमेसी जी येईल ती फक्त निवडणुकीने येईल आणि ती निवडणूक होती लोकल बॉडीची. पण ज्या पद्धतीने लोकल बॉडी इलेक्शन डिले झाले तर तुला किंवा मला नाही वाटत की लोकल बॉडीचे इलेक्शन आता महानगरपालिका इलेक्शन लोकसभा आणि विधानसभेच्या अगोदर होतील. मला तरी वाटतं त्या इलेक्शन विधानसभेच्या इलेक्शन नंतरच होतील, ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्रामध्ये या गोष्टी बघतोय. कारण की प्रत्येकाला झाकली मूठ 1.25 लाखाची असं शिंदे गटालाही वाटतंय आणि उद्धव ठाकरे गटालाही वाटतंय. उद्धव ठाकरे गट प्रत्येक वेळेला सांगतो इलेक्शन घ्या, पण ते इलेक्शन होत नाही किंवा काहीतरी कारणाने ओबीसी रिझर्वेशन असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असेल, या कारणाने महाराष्ट्रात मला असं वाटतं की त्या लोकल बॉडीचे इलेक्शन होत नाही आणि ती लोकशाहीसाठी खूप दुर्दैवी सुद्धा गोष्ट आहे. कारण की लोकल बॉडी इलेक्शन हा थर्ड स्ट्रक्चर आहे लोकशाहीचा आपला. जसं खासदार असतात, आमदार असतात आणि खालचा जो लेअर असतो हा सुद्धा महत्वाचा आहे. अनेक ठिकाणी नगरसेवक नसल्यामुळे अनेक कामं खोळंबलेली आहेत, अनेक ठिकाणी विकास होत नाही. या सुद्धा निवडणुकी महत्वाच्या नाही. याच्यापुढे जर या निवडणुका मी समजू शकतो, पण माझा मुद्दा हा आहे की वर्ष 1.5 वर्ष झालं एकनाथ शिंदे काम करतात मुख्यमंत्री म्हणून आणि उद्धव ठाकरे त्यांना उत्तर देतात किंवा आरोप करतात, प्रत्यारोप करतात. अशामध्ये एकनाथ शिंदेचं काम एका बाजूला आणि आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे, त्यांचा जो विचार होता तो एकनाथ शिंदे पुढे नेता, एकनाथ शिंदेचे शिवसैनिक जे आहेत, शिवसेना आहे, ते स्वतः पुढे जाताना पाहायला मिळतोय. मी तेच म्हटलं विलास, जरी आपण गृहीत धरलं की एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा विचार हिंदुत्वाचा असेल, त्यांनी जी अलायन्स भारतीय जनता पार्टी बरोबर केली आणि त्या अलायन्समुळे तो हिंदुत्वाचा विचार पुढे नेत असतील, पण याला जोपर्यंत लोकांची लेजिटिमेसी नाहीये या गोष्टीला, आणि ती लेजिटिमेसी कुठं आणि कशी प्राप्त होतील, निवडणुकांच्या माध्यमातून. जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत नाही तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही की बाळासाहेबांचा वारसा एकनाथ शिंदे चालवत आहेत का उद्धव ठाकरेच खरे वारसदार आहे त्यांचा मुलगा म्हणून. मला असं वाटतं की ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी सरकार बनवलं, त्यावेळेला या त्यांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब होईल की कुठलं नेतृत्व लोकांनी मान्य केलं. चला ठीक आहे. अरुण सावंत, आता अरुण सावंत अनिश गारवेंनी जे म्हटलंय ते सगळे मुद्दे तुम्ही ऐकलेले आहेत, तुम्हाला उत्तर द्यायचं. अगदी थोडक्यात उत्तर द्या, मग मी अनिशला शेवटचे असं देतो. अनिश पहा, आपण वारसाबद्दल विचारत आहात. मी एका शब्दात आपल्याला एवढंच सांगेन की आपण जर रक्ताचा वारसदार कोण हे जर विचारत असाल
तर निश्चितच उद्धव ठाकरेजी हे रक्ताचे वारसदार ठरतील. परंतु बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार जर आपण म्हणत असाल तर या राज्याला मी एवढंच सांगेन की बाळासाहेबांचे जे विचार होते, आचार होते, ते पूर्णपणे आदरणीय एकनाथजी शिंदे पुढे नेत आहेत, त्यांची शिवसेना पुढे नेत आहेत. हे आपण त्यांच्या कार्यातून, त्यांच्या विचारातून, आचारातून अख्खा महाराष्ट्र पाहत आहे. बिलकुल. चला अनिस मला वाटतं तुमचं उत्तर तुम्ही जास्त वेळ घेतलेला आहे, त्यामुळे मी 2 मुद्दे. मला त्यांनी बोलणंच कुठे दिलं. तुम्ही लक्षात ठेवा, वारसा हा विचारांचा असतो, वारसा हा गुलामगिरीचा नसतो. इथे गुलामगिरी चालू आहे भारतीय जनता पक्षाची. इथे विचारांचं वगैरे काही नाही पडलेलं आहे. इथे आपली पदं टिकवण्यासाठी सारं काही चाललेलं आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा वारसा चुकीचं हा बोलाल मी गुलामगिरीचा तुम्हाला घेतलेला रोखणार. आहे. गुलाम हा तुम्ही झालेला, काँग्रेसचे राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून त्यांच्या मांडीवर बसून खरे गुलाम तुम्ही आहात. तुम्ही काय आम्हाला गुलाम ठरवता? मग तुम्ही कोण ठरवणार आहे? तुमचा संबंध काय? वारसा विचारांचा कोण पुढे नेणार आहे हे तुम्ही ठरवणार आहे. तुम्ही कोण? तुम्ही गुलामांचं वारस. भारतीय जनता पक्षाचे तुम्ही गुलाम आहात. म्हणून मी उत्तर देतो. 40 गुलाम भारतीय जनता पक्षाचे आहेत, हे मी लाईव्ह मीडियावर सांगतो. 40 स्वाभिमानी शिवसेनेचे 40 गुलाम आहेत, गुलाम. ज्यांनी शिवसेनेचं धनुष्य भारतीय जनता पक्षाच्या पायावर ठेवायचं पातक केलंय आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी येऊन धिंगाणा घालायचं काम केलंय काल रात्री येऊन प्रमुखांनी म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी तो सोडवून आणलेले आहे. तुम्ही काय गोष्टी करता? नाही. आणि शिवसेना ही एकच आहे. शिवसेना कधी दुभागू शकत नाही, लक्षात घ्या. कदाचित विश्लेषक सांगू शकतात की 2 शिवसेना 3 शिवसेना, जे काय आमच्या नजरेत शिवसेना ही एकच. आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राटांची त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या शिवसेनेची माहिती देत आहात, परंतु तुमच्या बरोबर उरलंय कोण? आज हाच विचार तुम्ही केला पाहिजे की आपल्या बरोबर कोण आहे? आमच्याकडे आमदार नाहीत, आमच्याकडे खासदार नाहीत, आमच्याकडे लाखो करोडो शिवसैनिक आहेत. नाव आहे आपल्याकडे आमच्याकडे लाखो करोडो शिवसैनिक आहे आणि तोच आमच्या शिवसेनेची खरी जाण आहे. आमदार खासदार नको शिंदे यांच्या पाठीशी या महाराष्ट्राची जनता नेहमीच उभी आहे. तुम्ही काय खोटं सांगता इथे? मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी महाराष्ट्राष्ट्रातली जनता आहे की भारतीय जनता पक्षाची गुलामगिरी आहे हे सारा महाराष्ट्र पाहतोय. पोलीस प्रशासन, मी सुद्धा बोलू शकतो. ईडी तुमच्या मागे काँग्रेसची जनता आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची आहे हे मी सुद्धा तुमच्यावर आरोप करू शकतो. राष्ट्रवादी तुमच्या उरावर येऊन तुम्ही आरोप केले, मी सुद्धा हाच आरोप तुमच्यावर करतो. अजित पवारांना आजवर दूषणं देत होतात तुम्ही, ते राष्ट्रवादी तुमच्या उरावर येऊन बसली. तुम्ही काय केलं अरुण सावंत? राष्ट्रवादी दुष्ण देत होता त्या काँग्रेसच्या मांडीवर तुमचे नेते जाऊन बसायला लागले. तुम्ही त्यांच्यासमोर भारतीय जनता पक्षाची गुलामगिरी करायची होती का? मी माझी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना ही भारतीय जनता पक्षाची पालखी व्हायला स्थापन केलेली नाहीये. बाळासाहेबांच्या विचारांची तुम्ही फारकत घेतली आणि कसली तुमची शिवसेना सांगा? जे बाळासाहेबांचे विचार होते ते विचार तुम्ही विकले आणि आज काय सांगता की आमची शिवसेना म्हणून? माझ्या एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. जर तुमच्यामध्ये खरंच तेवढं समज असेल तर माझ्या एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या अरुण सावंत. भारतीय जनता पक्षाच्या घशामध्ये ठाण्याची लोकसभा जर तुम्ही खरी शिवसेना आहात तर का घातली? याचं एक साधं उत्तर द्या आणि संपवा विषयाला. कळू द्यात तुम्ही खरी जी ठाण्याची लोकसभेची जागा विजय साहेबांनी खेचून घेतली होती. आणि जी ठाण्याची लोकसभेची जागा, हा मी पुन्हा सांगतो तुम्हाला, जी ठाणे लोकसभेची जागा दिघे साहेबांनी या भारतीय जनता पक्षाच्या घशातून काढून घेतली होती. जर तुम्ही खरी शिवसेना स्वतःला म्हणवता, काय ठाण्याची लोकसभा तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या घशात घातली? याचं एक साधं उत्तर द्या. कोणत्या सीट बद्दल आपण नक्की विचारत आहात? ठाणे लोकसभेबद्दल मी बोलत आहे. ठाणे लोकसभेबद्दल जरा उत्तर द्याच तुम्ही. आता जरा विलासजी यांना सांगा मी कुठल्या लोकसभेबद्दल बोलतोय. जरा सांगावं ह्यांना मी कुठल्या लोकसभेबद्दल बोलतोय. ठाणे लोकसभेबद्दल माझं. हॅलो, ठाणे लोकसभा तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या घशात का घातलीत? जर तुम्ही खरी शिवसेना आहात, दिघे साहेबांची शिवसेना आहात, बाळासाहेबांची शिवसेना आहात, तर तुम्ही ठाणे लोकसभा लढवायला हवी होती. का लढवत नाही आहात सांगा आम्हाला जरा. ठीक आहे, त्यांना ऐकायला जाणार नाही साहेब. माझे प्रश्न असे असतात की त्यांना ऐकायला जाणार नाही. मला हा जुना अनुभव आहे. माझा हा जुना अनुभव आहे. मध्ये बोलू नका तुम्ही. आणि तुम्ही खूप वेळ घेतला. अरुण सावंत, ठाण्याची लोकसभा ही भाजप लढवणार आहे. आवाज पोचतोय माझा तुम्हाला? हा बोला, ऐकतोय मी. त्यांच्या घशात, भाजपच्या घशात ही जागा का घातली असा एक प्रश्न. तुम्ही भविष्यातलं बोलता का? भविष्यातलं बोलता? ज्या गोष्टी हवेत चाललेल्या आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही आताच कसा काय अंदाज बांधता? कोणी सांगितलं तुम्हाला या गोष्टी? कोणी सांगितलं तुम्हाला या गोष्टी? अनिश गाढवेजी,
हे तुमचे खोटे अंदाज धन्यवाद, बाजूला ठेवा धन्यवाद. तुम्ही, हे सत्य नाहीये. धन्यवाद हे अर्ध धन्यवाद सत्य आहे. धन्यवाद. नाही कळालं साहेब, तुमचं उत्तर कळालं. या महाराष्ट्राच्या जनतेला जे पटेल असं काहीतरी बोला, ज्याचं उत्तर द्यायला आम्हाला सुद्धा आवडेल. ते बोलत असताना माझ्या तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाहीत. नाही ना, तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय देणार मी? तुमचा प्रश्नच बरोबर. चुकीचा आहे. मला उत्तर कळालं साहेब, त्याचं उत्तर कळालं मला. एकमेकांच्या डोकी फोडण्यापर्यंत जाईल असं वाटतंय. म्हणजे दोन प्रकार आहेत, एक तर शिवतीर्थांचा आणि दुसरा मोगऱ्याचा. मला विचारतोय सुधीर. हा हो, नाही, ज्या पद्धतीने काल असेल किंवा मुंब्राच्या ठिकाणी ज्या घटना घडल्या, तर याच्या कसं असतं, हे मॉब सायकोलॉजी असते. मॉब मध्ये कुठल्या गोष्टी होतील, लोक कोणाचा तुझा उल्लेख केला तर कुठल्या लेवलला गोष्टी जातील ते आपण काही सांगू शकत नाही. पण ज्या पद्धतीने दोघं बाजूने अग्रेशन चालू आहे, त्याच्यावरनं आपण कुठलीही गोष्ट रूल आउट सुद्धा करू शकत नाही दोघी शिवसेनेमध्ये. कारण की जेव्हा हा सत्ता संघर्ष पुढे हा वाढत जाईल आणि ज्या इलेक्शन्स येतील किंवा निवडणुका लोकसभेच्या असतील किंवा विधानसभेच्या असतील किंवा लोकल बॉडीच्या असतील, हा संघर्ष जसा जसा वाढत जाईल तसं अनेक गोष्टी याच्यामध्ये आपल्याला दिसतील. जे मराठी माणूसच्या नावाने सर्व मराठी लोक मुंबईमध्ये प्रामुख्याने एकत्र यायची, तेच मराठी माणसं एकमेकांच्या विरोधात कसे उभे राहिले जातात, हे महाराष्ट्रभर नातं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की दोघांनी संयम ठेवणं खूप महत्वाचं आहे. याच्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती डोके फोडणे किंवा एकमेकांच्या विरोधात जाणे ही नाहीये. राजकारणच्या बाजूला असतं, बाकी गोष्टी वेगळ्या असतात. त्याच्यामुळे संयमाने त्यांचा विचार स्ट्रॉंग असेल. एकनाथ शिंदेना वाटत असेल ते चांगलं काम करतात, शिवसेनेत त्यांच्या पाठीशी आहेत किंवा ते जास्ती आमदार आहेत, खासदार आहेत, तर ते विचार लोकांपर्यंत नेलं पाहिजे किंवा लोकांना प्रोपोगेट केलं पाहिजे. त्या दृष्टीने कुठल्याही प्रकारचा राडा करून लॉ अँड ऑर्डर असेल किंवा समाजामध्ये अशांतता प्रस्थापित करणं हे चुकीचं आहे. दुसऱ्या बाजूने उद्धव ठाकरेंचा गट असेल, त्यांनी सुद्धा ह्या गोष्टी इतक्या अभ्यास केला पाहिजे की ह्या गोष्टी करून काही लोकांची मनं आपल्याला जिंकता येणार नाहीये. लोकांची मनं जिंकण्यासाठी खरा विचार किंवा खरं काम, जसं उद्धव ठाकरे नेहमी सांगतात कोविड पिरियडमध्ये काम केले, लोकांपर्यंत गेलं प्रकार पाहिजे. होता जे दोन्ही पक्षाला तोट्याचे आहेत असं म्हणता येईल. सुधीर, आवाज पोहोचतोय? रिपीट. हा, नाही, हे जे प्रकार आपण पाहतोय हे दोन्ही पक्षाला तोट्याचे वाटतं, फायदा होण्यापेक्षा 100% नुकसान जास्त होईल. 100% कसं असतं, कुठल्याही व्यक्ती असेल त्याला अशांतता अजिबात आवडत नाही. जरी काही लोकांना अशांतता जे अँटी सोशल एलिमेंट्स असतात काही समाजामध्ये, सर्व समाज तसा नसतो. काही ठराविक लोक असतात. समाजाला नेहमी शांतता हवी असते, कारण की शांततेच्याच मार्गाने अनेक प्रश्न सुटतात. जर समाजामध्ये असे अँटी सोशल एलिमेंट्स वाढले तर मला असं वाटतं लोक त्यांच्यापासून डिस्टन्स ठेवतील आणि त्याच्या विरोधात जातील. त्याच्यामुळे ही राडा संस्कृती वाढवणं किंवा हिला प्रोत्साहन देणं हे चुकीचं ठरणार. लोक याला अजिबात प्रोत्साहन देणार नाहीत. ठीक आहे. आणि माझा वेळ संपला, कारण आता 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 तुम्हाला परत वेळ देणं म्हणजे अरुण सावंत यांना दे. आपण पुढच्या वेळेला नाही पण एक शेवटचं फक्त एवढंच सांगतो, एक शेवट फक्त असा करतो, एक शेवट करतो. सूर्यवंशी साहेब अतिशय सावंत यांना मला वेळ द्यावा. नाही मी जास्त काही राजकीय बोलणार नाहीये, मी सामाजिकच बोलतोय. सुधीर सूर्यवंशी अतिशय योग्य मग मला त्याला वेळ द्यावा लागेल. काय करायचं? बरं, हरकत नाही. दोन्ही पक्ष मराठी माणसाचे आहेत. येस. पण या सगळ्यामध्ये भारतीय जनता पक्ष मजा बघून गेला, याचं पण तुम्ही भान ठेवायला हवं. या सगळ्यामध्ये दोघांचं भांडण आणि लाभ तिसऱ्याचा व्हायला लागला, आणि हे कुणामुळे होऊ लागलं हे उभा महाराष्ट्र पाहतोय. त्यामुळे जाऊ दे, ह्या बाबतीत मी जास्त काही बोलत नाही. अरुण सावंत बोला, अगदी थोडक्यात बोला. आणि कारण मी सगळ्यांना समान संधी देतो, मी कुणाच्या बाजूनी जातो. अरुणजी बोला. काय प्रश्न आपला? माझा त्यांचा असा प्रश्न आहे, दोघांच्या भांडणामध्ये भारतीय जनता पक्षाचा फायदा, म्हणजे भारतीय जनता पक्ष मजा घेतोय. थोडक्यात उत्तर द्या. नाही, पहा, एक तर सर्वप्रथम म्हणजे
सुधीर सूर्यवंशी यांनी जे विचार मांडले त्याच्यातील 90% विचारांशी मी खरोखर सहमत आहे आणि अतिशय चांगल्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. या सगळ्या गोष्टींचा बोध ही जी शिवसेना आहे उभाटा त्यांनी घेतला पाहिजे. हे जे असे वाद असतात उकरून आणणारे हे योग्य नाही ना त्यांच्यासाठी ना आमच्यासाठी सुद्धा. आणि महाराष्ट्राच्या जनतेला तर हे मुळीच आवडत नाही. महाराष्ट्राच्या जनतेला आज विकास हवा आहे आणि तो विकास आदरणीय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, उत्तर कळलं तुमचं. त्यासाठीच निवडणुका लावा, त्यासाठीच निवडणुका लावा आणि लोकांना दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. निवडणुका लावा, दूध का दूध पाणी का पाणी एकदाचं काय ते होऊन जाऊ द्या. शिवसेना असेल पण मराठी माणसाचं नेमकं पुढे जो संभ्रम आहे तो कदाचित वाढू शकतो अशा प्रकारची जर राडी आली तर. मी इथेच सांगतो, आपण पाहता न्यूज टेक पाहणार. लगेच कट करू नको ते. नमस्कार नमस्कार थँक्यू करतात ना. ठीक आहे, वाढले का 65 किती होते 67?